सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरगुती वादातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करत तिची निर्घृण हत्या केल्याची घटना डाबकी रोड परिसरात घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गजानन नगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाला होता। वादानंतर मृत महिला सौ मंदा दीपक बुडते या दूध आणण्यासाठी जवळच्या किराणा दुकानावर गेल्या होत्या। याच वेळी आरोपी पती दीपक बुडते याने तिचा पाठलाग करत भर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात मंदा बुडते यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी दीपक बुडते याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोनू अण्णा औंधकर, अकोला। आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास डाबकी रोड जैन तेल केंद्र या ठिकाणी सौ मंदा दीपक बुळदे या दूध घेण्यासाठी आल्या असता त्यांचे पती दीपक दगडू बुळदे यांनी घरगुती कारणावरून त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारले। या घटनेवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले। पोलिसांना लोकांनी डायल 112 वरून कॉल केल्यावरून पोलीस घटनास्थळी गेल्यामुळे आरोपी तात्काळ ताब्यात मिळाला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनला सुरू आहे।